बोल तो नहीं गया जावे से पास मखा कई साले खावे ते खार बराबर मेरा शामी ना करे बोल तो नहीं गया जावे से पास मखा कई साले खावे ते खार आता जो तुम्ही प्रोफाइल तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण हेडोमध्ये सांगितलेलं आहे. जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. असे टू व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळून जातील. 100K खूपच जवळ आहोत. तर जर कोणी नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि आपण या व्हिडिओमध्ये जे पण यूज केले ऑल मटेरियल आहे ते सर्व तुम्हाला व्हिडिओच्या डेस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. हेच मटेरियल आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा देत असतो. तिथून जाऊन सुद्धा तुम्ही यूज करू शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला खाली मिळून जाईल. हा जो व्हिडिओ आहे तो आपण कॅपकटमधून क्रिएट केलेला आहे. जर तुमच्याकडे कॅपकट नसेल तर इथेच तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. तर आता तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट इथे ओपन करायचं आहे. कॅपकट इथे ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. तर जो तुमचा इथे फोटो आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा. ते इथे आपण 2 फोटो आहेत इथून सिलेक्ट करून घेऊया. तुमचा एक फोटो असला तरी चालेल, 2 फोटो असले तरी चालेल. फक्त आहे ना 2 फोटो आपले सेम टू सेम असले पाहिजे. ठीक आहे, जसे इथे आपण ॲड केले तशा प्रकारे. इथून फोटो ॲड केल्यानंतर रेशोच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. 9.16चा रेशो तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आणि हा जो पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करून 2 बटन इथून परफेक्ट सेट करून घ्यायचा आहे. दुसरा फोटो पण त्यावरती क्लिक करायचा आणि 2 बटन इथून परफेक्ट आहे तो इथून सेट करायचा आहे. इथून हे फोटो ॲड झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, ओव्हरलेचं ऑप्शन येते ते त्यावरती क्लिक करायचे. तर पहिल्या जुटायच्या फोटोच्या पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं. आणि मी तुम्हाला मटेरियलमध्ये जो बीट मावडी दिला आहे तो तुम्हाला इथे सिलेक्ट करून सिम्पली इथून ॲड करायचा आहे. हा बीट मावडी इथे ॲड केल्यानंतर त्याच बीट मावडीवरती क्लिक करायचं आहे. आणि तुम्हाला इथे एक्स्ट्रा मावडीचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो फोटो आहे ते जेवढा आपला हा पहिली बीट आहे तिथपर्यंत न्यायचा. हा जो फोटो आहे तो तर कुठे आपल्या म्हणजे बीट आहे ते बघूया. इथे इथून चेंज होते ते इतक्या ऑन आहे. त्याच्यानंतर दुसरा फोटो शेवटपर्यंत नेऊया अशा प्रकारे. तर आता तुम्हाला काय करायचं, हा जो दुसरा फोटो आहे ना जिथून आपले बीट बदलते तिथून स्प्लिट करायचा सिम्पली अशा प्रकारे. ओके, अशा प्रकारे हा जो फोटो आहे तो तुम्हाला शेवटपर्यंत कट करत नाही जाईल. तो आपण 2-3 करूया. ओके, अशा प्रकारे. तर अशा प्रकारे पुढचे जे फोटो राहील कट करायचं ते इथून स्प्लिट करून घ्यायचं. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सिम्पली इथे जे ओव्हरलेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. हा जो बीट मावडी आहे इथून डिलीट करून टाकायचा. आणि इथून आपले डायलॉग 2 ॲड करायचे. म्हणजे एक इमोजी PNG असेल आणि एक टेक्स्ट PNG असेल. तर इथून प्ले करून बघा कुठून डायलॉग येतो आपला तो. ओके, इथून येतो तर ॲड ओव्हरलेवरती क्लिक करूया. आणि इथून सिम्पली जो आपला डायलॉग आहे इथून ॲड करूया अशा प्रकारे. आणि ह्याची जी लेंथ असेल इथपर्यंत नेऊया. त्याच्यानंतर पुन्हा रिप्लेसमध्ये जाऊन तोच डायलॉग इथून ॲड करूया. पुन्हा हाच डायलॉग म्हणजे डुप्लिकेट करूया अशा प्रकारे. ह्याची जी लेंथ असेल शेवटपर्यंत नेऊया अशा प्रकारे. आणि पुन्हा त्याच PNG वरती क्लिक करायचं आणि रिप्लेसमध्ये जाऊन जे आपलं दुसरं इमोजी PNG इथून ॲड करायचं अशा प्रकारे. आता तुम्हाला काय करायचं, हा जो पहिला फोटो त्यावरती क्लिक करायचं. इथे कीचं ऑप्शन सिम्पली त्यावरती क्लिक करायचं. याच फोटोच्या मध्यभागी एक की द्यायची आणि त्याच पहिल्याच फोटोच्या शेवटच्या एक की द्यायची. म्हणजे पहिल्या दुसरा 3 की द्यायच्या अशा प्रकारे मध्यभागी आणि दोन्ही कडला दोन्ही बाजूला. त्याच्यानंतर पहिली जी की तिथे यायचं आणि हा जो फोटो आहे तो लेफ्ट साईडला अशा प्रकारे न्यायचा आहे. आणि पुन्हा मधली जी की तिथे यायची आणि हा फोटो आता राईट साईडला अशा प्रकारे न्यायचा आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं, हा जो तिसरा फोटो आहे तिथे यायचं आहे. त्या फोटोवरती क्लिक करायचं. फिल्टरचं ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे. रेट्रोच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. यामध्ये तुम्हाला AGFA 400 हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून ह्याची लेंथ संपूर्ण यायची. ॲडजस्टवरती क्लिक करायचं. सॅच्युरेशन असेल ते संपूर्ण मायनस करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा त्याच फोटोवरती क्लिक करायचे. तुम्हाला ट्रान्सफॉर्म ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे. आणि मिररवरती एकदा टॅप करायचं. त्याच्यानंतर हा जो फोटो इथून जर नीट नसेल बसला तर अशा इथून सेट करू शकता तुम्ही. हीच प्रोसेस आहे ना आपल्या काय करायची, त्याच्या पुढचा फोटो त्याच्या पुढचा फोटो त्याच्या पुढचा फोटो अशा प्रकारे करत करत म्हणजे न्यायची शेवटपर्यंत. म्हणजे आता हे ते तुम्ही बघू शकाल की हा जो आपला तिसरा फोटो आहे त्या फोटोला आपण दिलं त्याच्या पुढचा फोटो सोडायचा आणि त्याच्या पुढच्या फोटोला पुन्हा द्यायची. त्याच्या पुढचा फोटो सोडून त्याच्या पुढच्या फोटोला अशा वेळेला ते जो इफेक्ट आहे इथून ॲड करायचा. तर मी पण इथून ॲड करून घेतो. तुम्ही पण लगेच इथून तो जो इफेक्ट आहे इथून ॲड करून घ्या. येथे तुम्ही बघू शकाल की आपण फोटो आहे ते सर्व इथून स्प्लिट करून घेतले. हा जो मिररचा इफेक्ट आहे तो पण दिलेला आहे. फिल्टर सुद्धा दिलेला आहे. तुम्ही अशा वेळेला फोटो जे आहेत ते इथून पहिले न्यूट करून घ्या. त्याच्यानंतर हे जे आपला पहिला ट्रान्झॅक्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. मुवमेंटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला पुल आउटचा जो इफेक्ट आहे तुम्ही सिम्पली तो सिलेक्ट करायचा आणि ते तुम्हाला अप्लाय टू ऑलचं ऑप्शन त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो दुसरा फोटो आहे तिथे त्या फोटोवरती क्लिक करायचं. ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला इंच ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला रॉक व्हर्टिकल जो इफेक्ट आहे तो इथून सिम्पली मिळून जाईल. इथून सिलेक्ट करायचा. सिलेक्ट केल्यानंतर त्याच्या पुढचा जो हा आपला तिसरा फोटो तिथे यायचा आहे. तिसऱ्या फोटोला आपल्या सिविंग बॉटमचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा. इनमध्ये मिळून जाईल.
पुन्हा आपल्या चौथा जो फोटो आहे तिथे द्यायचा आहे, त्या फोटोला आपल्या सेव्हिंग राईटचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. पुन्हा आपला हा जो 5वा फोटो आहे त्या फोटोला आपल्या रॉक व्हर्टिकल जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. आणि त्याच्या फोटोचा जो आपला हा 6वा फोटो आहे त्या फोटोला आपल्या सेव्हिंग राईटचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या फोटोचा जो हा 7वा फोटो आहे त्या फोटोला आपल्या सेव्हिंग बॉटम जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या फोटोचा जो 8वा फोटो आहे त्या फोटोला आपल्या सिम्पली रॉक हॉरिझॉन्टल हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटोला म्हणजे 9वा जो आपला शेवटचा फोटो आहे त्या फोटोला आपल्या सेव्हिंग बॉटमचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून सिम्पली इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर पुन्हा इथे आपल्या पहिल्या इन्व्हिटेचं इफेक्ट्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा इथे व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून येते तुम्हाला ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला डायमंड झूमचा जो इफेक्ट आहे तुम्ही जाई सिम्पली इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आणि ह्या जे इफेक्टची लेंथ असेल जेवढा आपला हा पहिला फोटो आहे तेवढी ठेवायची. त्याच्यानंतर त्याच इफेक्टवरती क्लिक करून जो डुप्लिकेटचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. जो डुप्लिकेट लेअर होईल त्यावरती क्लिक करायचे. रिप्लेसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि ते तुम्हाला नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला RGB सेकचा जो इफेक्ट आहे तुम्ही जाई सिम्पली इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे आणि ॲडजस्टवरती क्लिक करून ब्लर आहे ते संपूर्ण 0 करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा आपल्या तो इफेक्ट आहे त्यावरती क्लिक करून डुप्लिकेटचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. जी डुप्लिकेट लेअर होईल त्यावरती क्लिक करायचं आहे. रिप्लेसच्या ऑप्शनमध्ये जाऊन येते तुम्हाला ग्लिचच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला क्रोमॅटिक हा जो इफेक्ट आहे तुम्ही जाय सिम्पली इथून सिलेक्ट करायचा आहे आणि ह्या जे इफेक्टची लेंथ असेल पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला इंटेन्सिटी आहे ती 50 ठेवायची आणि स्पीड आहे ती संपूर्ण यायची आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला आहे ना इथे तुम्ही बघू शकाल की 8 सेकंदाची तिथला जो हा आपण फोटो स्प्लिट केला आहे तिथे यायचं आहे. इथे त्यानंतर पुन्हा आपल्या व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला स्पीडच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला 3 लेअर मिरर हा जो इफेक्ट आहे तुम्ही येऊन जाईल 3 नंबरला इथं सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आणि ह्या जे इफेक्टची लेंथ असेल जेवढा आपला हा 8 सेकंदाच्या तिथला फोटो आहे तेवढीच ठेवायची आणि ॲडजस्टवरती क्लिक करून व्हर्टिकल तुमच्या फोटोनुसार इथून ॲड करू शकता तुम्ही. त्याच्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे फिल्टर 0 करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथला आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुमचा व्हिडिओ आहे ते एक्सपोर्ट होऊन जाईल.